जिले में ईंधन की स्थिति को लेकर चिंता की कोई जरूरत नहीं है। जालना जिला कलेक्टर आशिमा मित्तल के अनुसार जिले में पहले से अधिक डीजल और पेट्रोल का स्टॉक उपलब्ध है। पेट्रोल और डीजल की मांग बढ़ी है, लेकिन स्टॉक में कोई कमी नहीं है और नागरिकों से अपील की गई है कि वे ईंधन का स्टॉक न करें। जिले में पहले 240 किलोलीटर ईंधन का आपूर्ति थी, जो अब बढ़कर 600 किलोलीटर से अधिक हो गई है। साथ ही जालना जिले के 177 पेट्रोल पंपों में से लगभग 10% पंप अस्थायी रूप से बंद है। आपल्या जिल्ह्यामध्ये इंधनाची परिस्थितीबद्दल मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेल जे आहे ते मागच्या पेक्षा जास्त प्रमाणात आहे उपलब्ध, तरीही त्याची कमतरता लोकांना भासत आहे, कारण डिमांड खूप जास्त वाढलेली आहे। जे काही स्टॉक एक पेट्रोल पंपवरती पूर्ण दिवसभर चालायचे ते आता 4 तासात संपत आहे, कारण लोकांची डिमांड खूप वाढलेली आहे। तर मी लोकांना आवाहन करू इच्छिते की आपल्याकडे स्टॉकमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये। डिमांड वाढल्यामुळे सप्लाय आणि डिमांडचा एक मिसमॅच झालेला आहे, त्याच्यामुळे एक आर्टिफिशियल गॅप, सप्लाय गॅप सारखं दिसत आहे, पण तसा नाहीये। ते तुम्हाला थोडासा अजून मी एक्सप्लेन करते। 240 KL अगोदरचा आपल्या जिल्ह्याचा सप्लाय होता आणि ते आता 600 पेक्षा जास्त झालेला आहे, तरीही आपल्याला पेट्रोल पंपवरती कमतरता दिसते। तर मी आवाहन असा करते नागरिकांना की जेवढं गरज असेल तेवढाच तुम्ही डिझेल आणि पेट्रोल आता वापरा, जास्त साठा करू नका। घाबरण्याची काही गोष्ट नाहीये। आपल्याकडे मनमाडला आपला फिलिंग सेंटर आहे, तिकडून आपल्याला कॉन्स्टंटली सप्लाय सुरू आहे। आणि आपला जो दुसरा प्रश्न आहे की किती पेट्रोल पंप बंद आहे, तर आपल्याकडे 177 पेट्रोल पंप जे आहे त्याच्यामध्ये जवळपास 10% पेट्रोल पंप काहीतरी टेम्पररी बंद आहे, कारण त्यांचे पेट्रोल डिझेल आत्तासाठी संपलेलं आहे, पण ते रिफिल होणार आहे, त्याचे काही विषय नाही। आणि 2 पेट्रोल पंप जे बंद झाले त्यांच्या टॅक्सेशनचा विषय होता, म्हणून ते बंद झालेले आहेत। तर मी नागरिकांना आवाहन करते की कुठलीही अफवावरती विश्वास न ठेवता तुम्ही प्रशासनाच्या सहकार्य करा आणि जेवढं गरज असेल तेवढाच पेट्रोल आणि डिझेलचा आता वापर करा।